नमस्कार मित्रांनो, मी शलाका घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत करत आहे। तुम्ही बघताय मित्रांनो, मस्तपैकी मी चहा बनवते। आता वाजलेत 5 आणि चहा वगैरे आटपून फ्रेश होऊन मला जायचं आहे बाजारात। मम्मी आणि मी आम्ही दोन्ही बाजारात जाणार आहोत, कारण आज आठवड्याचा बाजार आहे। मम्मीची तयारी झाली आहे, माझी झाली आणि लवकरात लवकर निघायचं आहे आता, कारण पिली झोपली ती केव्हाही उठू शकते ना, त्यामुळे लवकर जाऊन बाजारात लवकर यायचं आहे। चला तर मग जाऊया, आता बाजार कसा आहे बघूया। मित्रांनो, तुम्ही पाहताय मी बाजारात आली आहे। हे बघा, हे सगळी दुकान अशी दिसत आहे। थोडाफार अंधार आहे, जास्त क्लिअर नाही आला व्हिडिओ, तरी बघा बाजारातली सगळी ही लगबग दिसते। गर्दी पण खूप आहे। माझं माहेर चाळीसगावचं आहे, तिथे आठवड्यात एकदा बाजार असायचा, पण इथे उलवेमध्ये माझं सासर आहे, तिथे आठवड्यात 2 वेळेस बाजार असतो। तर बघा हा बाजार, किती गर्दी आहे तिथे। सगळी दुकानं आहेत, कपड्याची, भाजीची, प्लास्टिक, ज्वेलरी, कॉस्मेटिक वगैरे सगळं। खेळणी, हे खेळणी बघितल्यास वाटलं की पिल्लूला काहीतरी घ्यावं, पण ती अजून लहान आहे ना, म्हणून म्हटलं की जाऊ द्या, नंतर घेऊया। हे बघा, ज्वेलरी वगैरे असे सर्व इथे दुकान आहेत, बॅग आणि सर्व छान छान वस्तू असतात या बाजारामध्ये। तर आम्ही बघत गेलो, आम्हाला काय घ्यायचं ते सगळ्याचा भाव विचारत गेलो। भाजी तर थोडी महागच होती। हे बघा, छान अशी शिमला मिरची होती छोटी छोटी, मग ती घ्यायचं आम्ही विचार केला। शिमला मिरची घेतली, त्यानंतर पालेभाज्या वगैरे सगळंच खूप छान असं होतं। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघताय, व्ह्यूजला प्रतिसाद मिळतोय, पण चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरताय। तर हे मराठी चॅनल आहे, प्रतिसाद द्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, जवळपासच्या नातेवाईकांमध्ये शेअर करा। प्लीज चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। चला मित्रांनो, आता जाऊया परत बाजारात। हे बघा, मेथीची भाजी, मुळे वगैरे सगळं असं छान होतं बाजारात, मी घेतली ते। त्यानंतर द्राक्ष पण होते, फुटाणे वगैरे, आम्ही काळे फुटाणे घेतले। काळे फुटाणे खाल्लेलं चांगलं असतं। हे बघा, इथे छान अशी सगळी दुकानं आहेत तिथे। कांदे घेतले, कांदेही छान स्वस्त होते म्हणून आम्ही घेतले। बांगड्यांची दुकानं होती, रंगीबेरंगी छान अशा बांगड्या होत्या। या बाजारात सगळ्याच वस्तू छान अशा असतात, कोणती वस्तू या बाजारात नाही असं होतच नाही शक्यता। सगळ्या वस्तू मिळतात, प्लास्टिक वगैरे सगळंच, बारीकपासून मोठ्यापर्यंत सगळ्या वस्तू या बाजारात मिळतात। मग घाईघाईने बाजार करून आम्ही घरी आलो तर बघितलं तर पिल्ली झोपलेलीच होती, उठली नव्हती। मग फ्रेश होऊन आधी देवपूजा करायला घेतलं। देवपूजा केली, दिवा वगैरे लावून, अगरबत्ती लावून देवपूजा केली आणि मग जो भाजीपाला आणला होता, जे सामान आणलं होतं ते सगळं मम्मीने सगळं साफ करण्यासाठी बाहेर काढलं, एक एक वस्तू की काय काय आणलं बघू। तर बघूया आज मी काय काय खरेदी केलं ते। हे बघा, कोथिंबीरची जुडी आणली, कशी छान हिरवी गरगरीत अशी कोथिंबीरची जुडी होती म्हणून घेतली, फक्त 10 रुपयाला मिळाली ती। त्यानंतर गाजर आणले, गाजर हे खाण्यासाठी चांगलं असतं, आम्ही ज्यूसमध्ये त्याला टाकतो आणि सॅलड म्हणूनही खातो। त्यानंतर शेवग्याची शेंगा, कारलेही सगळ्यांना आवडतात घरामध्ये, त्यामुळे आम्ही कारल्याची भाजी नेहमी खातो, डायबिटीससाठी चांगलं असतं कारलं। हे बघा, हा लसूण पण आणला आहे आम्ही। लसूणच्या पाकळ्या आहेत, ह्या थोड्या मोठ्या आहेत। लसूण महाग होता, पाव किलो 100ला होता, त्यामुळे ह्या पाकळ्या स्वस्त मिळाल्या म्हणून आम्ही ह्या घेतल्या। छान अशा पाकळ्या होत्या ह्या। त्यानंतर वांगी पण घेतली, वांगी ही छान होती, गावाकडची वांगी असल्यासारखी मस्त। वांगी ही आमच्या घरात सगळ्यांना आवडतात। त्यानंतर हिरवी मिरची घेतली, हिरवी मिरची थोडी तिखटच घेतो आम्ही, कमी वापरतो, पण तिखट असली हिरवी मिरची घेतो। त्यानंतर बीट आणली, हे बीटचं तर तुम्हाला मी बोलली होती की आम्ही नेहमी ज्यूस करून पितो, त्यामुळे आम्ही हे बीट प्रत्येक बाजारात आम्ही घेतो। हे बघा, त्यानंतर तुम्ही बघताय मी द्राक्ष आणले। द्राक्ष हे सगळे आवडीने खातात आमच्या घरी, त्यामुळे द्राक्ष घेतले। त्यानंतर हे लिंबू, जर नॉनव्हेज वगैरे बनवायचं असलं, मसाल्याची भाजी, तर आम्ही लिंबू हे वापरत असतो। त्यानंतर हे बटाटे पालेभाजी वगैरे आम्ही मिक्स करून बटाट्याचा वापर करतो, त्यामुळे बटाटेही आणलेत। आणि कोहळा, हे कोहळ्याचं ज्यूस करण्यासाठी आम्ही आणतो। कोहळ्याचं ज्यूस पिलेलं चांगलं असतं, हे उपाशीपोटी पिलं तर खूप चांगलं, हे पण शरीरासाठी चांगलं असतं, त्याच्याने वजन कमी होतं। हे बघा, असं सर्व भाजीपाला आम्ही आणला आहे। तर कसं वाटलं हे भाजी सगळ्या तुम्हाला, हे कमेंट करून मला नक्की सांगा। या भाजी सर्व मी अशा कापडी पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून 6 ते 7 दिवस व्यवस्थित राहतात, भाज्या खराब होत नाही। हे बघा मित्रांनो, किती छान असं पिशवीत पॅक करून मी सगळ्या भाज्या
व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवते आणि जसं लागेल तसं मी या भाज्या यूज करते. खराब होत नाही, व्यवस्थित राहतात. त्यानंतर जे कांदे बटाटे हे मी जाळ्यात बाहेर ठेवले, छान तेही साफ करून ठेवलेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाजार कसा वाटला हे नक्की मला कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.